घरी बसून केक बनवायचे आहेत, पण मटेरियल कोणकोणतं आणायचं हे समजत नाही. शिवाय यूट्यूबला सर्च केलं तर अगदी 10,000ची लिस्ट सांगितली जाते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की अगदी रिझनेबल प्राइसमध्ये 3 ते 4,000 रुपयामध्ये केकचं मटेरियल कसं आणायचं. केक बनवताना सगळ्यात महत्त्वाचा असतो तो टर्नटेबल. प्लॅस्टिकचा टर्नटेबल अजिबात नको आहे. एक तर तुम्ही फायबरचा वापरू शकता, जो की माझ्याकडे आहे तो 500-700 रुपयाचा आहे, आणि दुसरा आहे तो स्टीलचा, जो की 1100 रुपयाचा आहे. तर फायबरचा वापरू शकता तुम्ही डेली यूजसाठी. त्यानंतर टीन हवे आहेत, तर 1 किलोसाठी 7 इंच आणि अर्धा किलोसाठी 5 इंच. त्यानंतर पातेल्यात ठेवण्यासाठी एक रिंग हवी आहे. आणि नंतर सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे केक बनवताना व्हिपिंग मशीन. तर व्हिपिंग मशीन साधारण 300 वॅटची पाहिजे आहे. उगाच आपलं फ्लिपकार्ट मिशोवरनं उगाच हलक्या घेऊ नका, अजिबात घेऊ नका. त्यानंतर महत्त्वाचं आहे ते नोझल 1M आणि 4B 2 नोझल इम्पॉर्टंट आहेत, सफिशियंट आहेत. त्यानंतर एक छोटासा यूज करू शकतो. त्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जेल कलर. तर सुरुवातीला अगदी बेसिक येलो आणि पिंक जेल कलर सुरुवातीला वापरू शकता. त्यानंतर केकला जर ग्लेज वापरायचं असेल तर 1.5-2 किलोचं घेण्याऐवजी छोटा पॅक घेऊ शकता आणि केकला एलिगंट लुक देऊ शकता. त्यानंतर भरपूर सारे क्रश वापरण्याऐवजी एक छोटा पॅक वापरू शकता. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी की व्हिपिंग क्रीम. तर उगाचच हलक्या क्रीम वापरण्याऐवजी एक सनविप किंवा स्टार विप वगैरे क्रीम वापरू शकता. त्यानंतर गोष्ट महत्त्वाची अशी की शुगर बॉल. तर जास्त शुगर बॉल न वापरता 1 ते 2 बॉटल सफिशियंट आहेत. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की स्नायपर चाकू. त्यानंतर एक स्टीलचा स्पॅच्युला आणि सिलिकॉन स्पॅच्युला आणि काही मोजके स्क्रॅपर, एक प्लेन स्क्रॅपर हवे आहेत किंवा लाइनिंगचे स्क्रॅपर. जास्त मोठ्या मोठ्या लाईनचे नको आहेत, अगदी छोट्या छोट्या लाईनचे स्क्रॅपर हवे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की वजन काटा. ते छोटे छोटे कप वापरण्याऐवजी डायरेक्टली तुम्ही वजन काटा वापरू शकता. त्यानंतर बेस MDF किंवा साधे बेस दोन्हीपैकी कोणतेही वापरू शकता. मोजके 3 ते 4 घ्या सुरुवातीला. त्यानंतर पायपिंग बॅग, त्या पण 3 ते 4 सुरुवातीला घ्या, जास्त नको. त्यानंतर प्रीमिक्स, हे माझ्याकडे आहे ते चॉकलेटचं प्रीमिक्स आहे. सेम असं व्हॅनिलाचं पण भेटतं. 1 किलो क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर काही मोल्ड. नंतर जर चॉकलेट केक बनवणार असाल तरच डार्क कंपाऊंड आणि व्हाईट कंपाऊंड घ्या. जर व्हॅनिला केक बनवणार असाल तर डार्क कंपाऊंड नको. त्यानंतर एक छोटीशी डॉल घेऊ शकता बेसिक सुरुवातीला. हे जे मी आता सगळं सामान सांगितलं ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर जर तुमचे पैसे एक्स्ट्रा असेल किंवा तुमचा बिझनेस नंतरनं ग्रोथ झाला तर मात्र तुम्ही नंतरनं वेगवेगळ्या डेकोरेशनचं साहित्य घेऊ शकता. या साहित्याची टोटल प्राईस मला वाटतं अराउंड 3-4 हजार रुपयापर्यंत येईल. तर तुमचा बिझनेस नंतर ग्रोथ झाला, छान चालला, तर तुम्ही वेगवेगळ्या इतरही डेकोरेशनचं साहित्य घेऊ शकताय. टर्न टेबल आणि मशीनच तेवढी महाग आहे, बाकी सगळं रिझनेबल आहे. थँक्यू.